नमस्कार, मी हर्षदा अभ्यंकर. शोध इकोच्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन पॉडकास्ट एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे अनंत अभंग सर आलेले आहेत. सर हे मूळचे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. पुण्याच्या COEP कॉलेजमधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, त्यानंतर MBA केलेलं आहे. सरांचा स्वतःचा व्यवसाय आहे. पण इथे येण्याचं कारण तर सर गेले मागचे 15 वर्ष मित्र मिशन नावानी एक थिंक टँक चालवतात आणि त्या थिंक टँक मार्फत सरांनी अनेक वेगवेगळ्या आयडियाज, हाऊ टू एफिशियंटली रन अन इकॉनॉमी किंवा हाऊ टू हॅव बॅलन्स्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट अक्रॉस नेशन, असे अनेक विचार सरांनी मित्र मिशनमधनं पुढे आणलेले आहेत. तर आज याच विषयांवर आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत. थँक्यू सो मच सर, आमचं इन्व्हिटेशन एक्सेप्ट केल्याबद्दल अँड कमिंग टू दिस पॉडकास्ट एपिसोड. सगळ्यात आधी तुम्ही आम्हाला मित्र मिशनची सुरुवात कशी झाली आणि मुळात तुम्हाला असा एक थिंक टँक तयार करावा असं का वाटलं? साधारणपणे 2000च्या सुमाराला मी भारतीय दारिद्र्याचा अभ्यास करावा असं ठरवलं. मी वेगळ्या विषयांचा अभ्यास करत होतो, पण दारिद्र्य हा विषय फक्त खरं म्हटलं तर अर्थशास्त्राचा विषय नाही आहे. त्याला खूप अंग आहेत आणि जे समाजशास्त्र असेल किंवा पॉलिटिक्स असेल, पर्यावरण असेल, सहकारी चळवळ असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, ह्या सगळ्या क्षेत्रांशी त्याचा संबंध येतो. त्यामुळे मी असं ठरवलं की ह्या सगळ्या क्षेत्रांचा या दारिद्र्याचा, विशेषतः भारतीय दारिद्र्याशी काय संबंध आहे त्याचा अभ्यास करावा म्हणून मी सुरुवात केली. आणि तो अभ्यास करत असताना असं ध्यानात आलं की दारिद्र्याची जी व्याख्या आहे ती फार तशी त्रोटक आहे. म्हणजे आपण ते युनो चेकवे यांच्यानुसार एका माणसाचं दर दिवसाला उत्पन्न किती, मग त्यावरनं जे ठरवतो ते थोडीशी काही वेळेला दिशाभूल करणारं ठरतं. माझा साधा प्रश्न आहे की आजही भारतातल्या 80 कोटी लोकांना फुकट धान्य द्यायला लागतं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की 80 कोटी लोक गरीब आहेत माझ्या दृष्टीने, नाही तर फुकट धान्य देण्याचं काय कारण आहे? मग त्यांचे कागदावर किती का 10 कोटी असेना, नाही तर 20 कोटी असेना. त्यामुळे हे नेमकं दारिद्र्याची व्याप्ती किती आहे, म्हणजे त्यामुळे मी अशी व्याख्या करतो की दारिद्र्याची किंवा सामान्य माणसाची म्हणूया आपण, की ज्याला आत्ता साधारणपणे अन्न मिळतं, म्हणजे बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार, त्यातलं अन्न साधारणपणे मिळतंय असं गृहीत धरलं आपण आधी, तरी शुद्ध पाणी नाही मिळत. म्हणजे खेडेगावातल्या लोकांनाही मिळत नाही आणि शहरातल्या लोकांना जवळजवळ 30% लोकांना मिळत नाही आहे. म्हणजे साधं परवाचं इंदूरचं जी घटना घडली त्यावरूनच घडलेली आहे. दुसरा म्हटलं वस्त्र तर मिळतंय म्हणायला हरकत नाही, पण निवारा म्हटलं तर बाबा 2-3 खोल्यांचं घर पुणे मुंबईत सोडून द्या, पण छोट्या शहरात वगैरे तरी मिळतंय का हो तुम्हाला? अवघड आहे सांगणं. बरोबर. आणि विशेषतः शौचालय जे म्हणतात ते प्रत्येकाला आहे का शौचालय? तर नाही आहे. तेव्हा निवाऱ्याची सुद्धा ही अवस्था आहे. शिक्षणाच्या बाबतीत म्हटलं तर साधारणपणे बघा, 12वी झालेले भारतात फक्त 20 कोटी लोक आहेत. म्हणजे अंदाजे सांगतो हे आकडे मागे पुढे असतील. बरोबर. बाकीचे 120 कोटी लोक नाही, म्हणजे इव्हन 10वी झालेले लोक सुद्धा 50 कोटीच्या पुढे जातील असं नाही वाटत आत्ता. त्यातले जुन्या पिढीतले नाही शिकले ते कशाला धरता वगैरे, किंवा बालके वगैरे, तर 6 वर्षाच्या आतले तरी 120 कोटी लोक आहेत भारतात. बरोबर. तर हा जर प्रश्न बघितला तर मला असं वाटतं अगदी प्रत्येक माणूस ग्रॅज्युएट नाही झाला तरी निदान 12वी पर्यंत, 12वी साधारणपणे माणूस 18व्या वर्षापर्यंत होतो, आणि मग 18 वर्षाच्या पुढे त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. 18 वर्षापर्यंत त्याला जरा बाल्यावस्था किंवा तारुण्य जगू द्यावं, त्याला वेगवेगळ्या कुठल्याही
त्या ठिकाणी अडचणी नसाव्यात, ओझी नसावीत, मुक्तपणे जगावं आणि शिक्षण घ्यावं, स्वतःचा बरोबर. विकास करावा आणि थोडंसं 10वी करून काही व्होकेशनल कोर्सेस त्यांनी केले तर सामान्य माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल असं वाटतं मला. आणि आरोग्याची स्थिती जर बघितली तुम्ही हं. तर ती ही कठीणच आहे. म्हणजे समजा एखाद्या कुटुंबाचं महिन्याला 20-25 हजार रुपये उत्पन्न आहे असं गृहीत धरा तुम्ही, हं. आणि तो आजारी पडला हं. आणि काय झालं तर अगदी सरकारच्या योजना वगैरे घ्यायच्या म्हटल्या तरी त्या सगळ्यांना मिळतं एक तर नाही, असं मिळत नाहीत. आणि खाजगी ह्याच्यात त्याचे सहज 30-40 हजार रुपये सहज जाऊ शकतात बरोबर. महिनाभर हे करून. मग ते फेडणार केव्हा तो? म्हणजे 1 महिन्याच्या पगाराच्या वर झाला, 1-2 महिन्याच्या पगाराच्या वर ही रक्कम झाली. त्यामुळे आरोग्य चांगलं राहायचं असेल तर त्याला खायला मिळालं पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे. ह्याबरोबर त्याला जे काही आजार होतात त्याच्यावरचे उपचार हे त्याच्या खर्चाच्या आवाक्यातले पाहिजेत. हं. तसे ते नाही आहेत. म्हणजे आउट हं. ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर खूप जास्त आहे. खूप जास्त आहे. आणि त्यामुळे अन्न वस्त्र हे जरी त्याला स्वस्तात मिळत असलं तरी शिक्षण आणि आरोग्य हं. ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत बरोबर. ह्यासाठी त्याला खूप पैसे खर्च करायला लागतात. बरोबर. त्यामुळे आरोग्य चांगलं कसं राहील, आरोग्य बिघडलं तर काय व्यवस्था आहे. आजच आमच्या आजचीच घटना आहे, चालू आहे आत्ता ती. ज्ञानप्रवणीतल्या एका कर्मचाऱ्याचं, गरीब आहे, त्याला ओपन हार्ट सर्जरी आहे, तर 5 लाख रुपये हवे. हं. आता 5 लाख रुपये सगळेजण आहेत ज्ञानप्रवणीचे लोक म्हणून ते गोळा करत आहेत, ते सुद्धा अजून गोळा झालेले नाही आहेत, अगदी चालू आहे तिथं ऑपरेशन. तर अशी स्थिती आहे. आणि आपल्याला सारख्या लोकांना सुद्धा 5 लाख रुपये असे एकदम काय हा द्या घ्या की असं म्हणायला सुद्धा हे होतं जरा, अगदी मेडिक्लेम केलं वगैरे असलं तरी. तेव्हा ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ज्यांच्या भागतात ते गरीब नाहीत अशी आपली व्याख्या आहे. हं. सामान्य माणसाची ही व्याख्या आहे आपली. आणि ह्या व्याख्यात बसणारे किंवा असं म्हणूया न बसणारे 50-60 कोटी तरी लोक आहेत. म्हणजे आपली जी व्याख्या आहे ती एक्झॉस्टिव्ह नाही आहे. आपली व्याख्या एक्झॉस्टिव्ह नाही आहे, म्हणजे सरकारची व्याख्या एक्झॉस्टिव्ह नाही आहे. युनोची व्याख्या दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे ह्या गृहितावर पुढे गेलं पाहिजे. अन्यथा कसं विचारलं ना की बाबा का हो गरीब लोक आहेत का? कुठं काय गरीब नाहीत काय? कारण मध्यमवर्गीयाला, श्रीमंताला हे गरीब दिसतच नाहीत कुठं, कारण त्या वर्तुळात त्यांची मुलं वावरत नाहीत, तेही वावरत नाहीत. बरोबर. म्हणजे गरीब, मध्यमवर्ग, श्रीमंत ही न स्पर्शणारी वर्तुळ आहेत भारतीय समाजात. ती इंटरसेक्टिंग नाही आहेत. आणि त्यामुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांना विचारलं गरिबी आहे का, तर नाही म्हणून सांगतात. बरोबर. तर हा जो प्रश्न आहे मुळात, की आधी आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गरिबी आहे. आपलं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर बघितला भारताचा तर तो लो आहे. आपण बाकी सगळं जाऊ दे, तुमचा GDP जरी किती आता काय 4था का 5वा क्रमांक आहे म्हणतात, पण प्रतिमानशी उत्पन्न बघितलं तर आपला क्रमांक 120 ते 130 मध्ये रेंगाळत असतो. म्हणजे प्रतिमानशी उत्पन्न इतकं कमी आहे, म्हणजे आपण गरीबच आहोत ना आपण. कारण वेल्थ डिस्पॅरिटी खूप जास्त आहे. डिस्पॅरिटी आणि जे काय GDP ते भागिले 150 कोटी येतो. बरोबर. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्न किती वाढलं तरी भागिले 150 आहेत. आणि वेल्थ डिस्पॅरिटी आहेच आहे. म्हणजे मुकेश अंबानी आणि सामान्य माणूस यातलं हे आहेच, इतकी वेल्थमध्ये फरक आहे एवढा. बरोबर. अगदी वरच्या टोकाचं आणि खालचं घेतलं तर. ते काय म्हणतात ना की 1% लोकांकडे जगातल्या, भारतातल्या काय इतकी सगळी संपत्ती आहे, इतके टक्के, म्हणजे याचा अर्थच तो होतो ना. त्यामुळे आधी आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्याकडे गरिबी आहे, मोठ्या प्रमाणावर आहे, ती घालवली पाहिजे. नाहीतर तेच जर ॲक्सेप्ट नाही झालं ना तर सगळं काय छानच चाललं की काय हे उगीच काहीतरी आपलं उकरून काढतायत आणि करतायत असा अर्थ होतो. हे मला हे सगळा अभ्यास करताना जाणवलं. म्हणजे खरोखरच गरिबी आहे की नाही असा मलाही तेव्हा प्रश्न होता 2000 साली, पण आता नाही येतो. तेव्हा तर अजून गरिबी होती, आता आहे गरिबी आणि ती हटवली पाहिजे याची मला खात्री झालेली, पटलेली आहे. आणि म्हणून मित्रा मिशन तुम्ही म्हणून मित्र मिशनचं
स्थापना थोडी नंतरची आहे, म्हणजे 2009ची स्थापना आहे. हम्म. मग ह्या अभ्यासातनं सोल्युशन्स काय, म्हणजे तज्ज्ञ लोक अनालाइज करून थांबतात, सोल्युशन्स काढतातच असं नाही. बरं. तर मला सोल्युशन काढलं पाहिजे असं एक खूप तीव्रतेने वाटत होतं. हम्म. तर त्याच्यामध्ये 2 सोल्युशन्स सापडले. हम्म. एक म्हणजे गरिबांमध्ये सुद्धा गरीब स्त्रियांची किंवा स्त्रियांची स्थिती फार खालाकीची, ओके. त्यामुळे स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे. आणि दुसरी, छोटी शहरं उदयास येत आहेत असा एक हे त्यातनं हे आला. टियर 3. टियर 3 म्हणजे एक 5-10 लाखाच्या आतल्या लोकसंख्येची शहर. ओके. आता स्त्रियांचा अभ्यास मी म्हणजे या दोन्ही विषयांचा सायमल्टेनियसली अभ्यास करायला सुरुवात केली. हम्म. तर स्त्रियांचा अभ्यास करताना अर्थात माझ्या आधी पुष्कळ लोकांनी याच्यात काम केलेलं होतं. हम्म. मग विद्या बाळांना भेटलो, त्यांच्या गटात मी जाऊन चर्चा करायला लागलो. हम्म. नंतर स्त्री अभ्यासक म्हणजे पुणे विद्यापीठाच्या ज्या स्त्री अभ्यास केंद्राचे प्रमुख विद्युत भागवत असतील, हम्म. किंवा कोल्हापूर युनिव्हर्सिटीच्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या स्त्री अभ्यास केंद्राचे प्रमुख मेधा नानेवडेकर असतील, हम्म. किंवा सांगलीच्या कांचनताई परुळेकर असतील की ज्या बचत गटांचं काम करतायत, हम्म. किंवा महिला राजसत्ता आंदोलनाचं मोठं काम तेव्हा चालू होतं, किंवा मुंबईला स्त्री मुक्ती चळवळ आहे. हो. असे जे म्हणून ज्यांनी ह्याच्यात काही पायनरिंग काम केलेलं आहे, हम्म. यांच्याबरोबर चर्चा, त्यांच्या गटात जाणं, यातनं माझं स्त्री प्रश्नाविषयीचं परसेप्शन जास्त ॲक्युरेट करणं, मी स्वतः पुस्तकं वाचणं, यातनं स्त्री प्रश्नांचा बऱ्यापैकी आवाका आला मला. बरं. त्याच वेळेला या छोट्या शहरांचा अभ्यास करत होतो, आणि छोटी शहरं ही गरिबीला उत्तर होऊ शकतात असं वाटायला लागलेलं होतं. हम्म. आता मी एकटा आयुष्यात किती अभ्यास करणार, तर मी असं ठरवलं की 2 पैकी 1 प्रश्न निवडायचा. बरं. आणि त्यामुळे स्त्री प्रश्नावर खूप काम झालेलं आहे, खूप लोक काम करत आहेत. पण बऱ्याच अगदी काही महर्षी कर्व्यांपासून ते अनेक लोक काम करत आहेत. त्यामुळे ज्या प्रश्नावर अजिबात काम झालेलं नाही आहे त्या प्रश्नावर आपण काम करायला घेऊया, म्हणून मी हा प्रश्न निवडला. म्हणजे त्या ठिकाणी मी हे केलं, म्हणजे स्त्री प्रश्नांचं जवळजवळ आम्ही ह्याच्यात 2-3 वर्ष माझं चाललं होतं हे सगळं काम. आणि मला असं वाटतं कुठले पण प्रश्नावर आपण जेव्हा काम करतो तेव्हा जर का टार्गेटेड रिसर्च असला तर तो सोल्युशन ओरिएंटेड होण्याची शक्यता ही जास्त असते. अगदी बरोबर. म्हणजे एक निश निवडून जर का नॅरो रिसर्च आपण केला आणि त्याच्यात डेप्थ वाढवत गेलो तर तो सोल्युशन ओरिएंटेड जास्त होऊ शकतो. अगदी बरोबर. तर मित्र मिशन तुम्ही कशी स्थापित केली याच्याबद्दल सांगताना आता सध्या मिशनमध्ये काय काम चाललंय? नाही, थोडंसं आधीची ती बॅकग्राऊंड ते पूर्ण करतो मी. ओके, चालेल. कारण हे बरंच मोठं हे आहे, याची काय म्हणायचं की मांडणी जी आहे किंवा का असं करायचं ते जर कळालं नाही तर मग लोक त्याला हे होत नाहीत, ओके, काम करायला तयार होत नाहीत. अरे ह्याच्यावर काहीतरी काम केलं पाहिजे असं हजारो लोकांना, भारतीयांना वाटलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरोबर. तरच हा प्रश्न सुटेल. बरोबर. तर आता छोट्या शहरांकडे येऊ आपण. मला असं दिसत होतं की गरिबी का आहे, गरीब कोण आहेत, तर जो स्थलांतरित झालेला शेतकरी तो गरीब आहे. बरोबर. म्हणजे खेडेगावामध्ये त्याला रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे तो शहरामध्ये येतो, पुण्या मुंबई सारख्या शहरात येतो आणि तिथं रोजगार घेण्याचा प्रयत्न करतो. खेडेगावात रोजगार का मिळत नाही, कारण शेतीतनं पुरेसं उत्पन्न मिळत नाही त्याला, आणि त्यामुळे त्याला त्याचं घरदार, त्याची गुरंढोरं, त्याची शेतजमीन सगळं प्रसंगी सगळं विकून हे पुण्या मुंबईच्या झोपडपट्टीत येऊन राहायला लागतं. म्हणजे आज पुणे मुंबईमध्ये 30 ते 40% झोपडपट्टी आहे. म्हणजे एवढे लोक तिथं राहतात. म्हणजे महानगरांमध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण खूप आहे. त्याचं कारण जागेचे भाव हे आहेच आहे. म्हणजे असं का होतंय, म्हणजे बेसिक कारण दिसताना असं दिसतंय की त्यांना शेतीतनं पुरेसं उत्पन्न मिळत नाही. मग त्यासाठी ते तिकडे जातात. मग हे टाळता येईल का, म्हणजे याला डिस्ट्रेस मायग्रेशन म्हणता येईल. शेतकऱ्याचं जे होतं ते भारतामध्ये आज समजा
मायग्रेशनचे 2 प्रकार म्हटले, एक प्रोग्रेस मायग्रेशन आणि दुसरं डिस्ट्रेस मायग्रेशन. तर प्रोग्रेस मायग्रेशन हे 30% आहे फक्त आणि डिस्ट्रेस मायग्रेशन हे जवळजवळ 70% आहे. आणि मला असं वाटतं डिस्ट्रेस मायग्रेशन बद्दल जेव्हा तुम्ही बोलताय आता, म्हणजे भारताभर असं नाही म्हणणार, पण ग्लोबली पण डिस्ट्रेस मायग्रेशनची कारणं पण खूप विविध होत चालली आहेत. हो, मग आता इन्कम एक असेल, क्लायमेट असेल, किंवा म्हणजे आपलं वॉरमुळे होणारी परिस्थिती असेल, या सगळ्यामुळे डिस्ट्रेस मायग्रेशनचंच टक्केवारी ही आता जास्त वाढत चालली आहे. आणि ह्यात सगळी सामान्य माणसं भरडली जातात. बरोबर. एखादा श्रीमंत माणूस मायग्रेट झाला, त्याला व्हायला लागलं, तर तो त्याच्याकडे रिसोर्सेस असतात, तो नवीन ठिकाणी एस्टॅब्लिश होऊ शकतो. बरोबर. तसं सामान्य माणूस नाही होऊ शकत. म्हणजे अगदी एखाद्या श्रीमंत माणसाला पुण्यात काहीतरी झालं भयानक, तर तो दिल्लीला जाऊन राहू शकतो, कुठला घेतले पैसे तिथं गेला आणि केलं. बरोबर. सामान्य माणसाला म्हणजे तो रस्त्यावरच येतो. बरोबर. तेव्हा हे डिस्ट्रेस मायग्रेशन कसं टाळता येईल? दिसताना असं दिसतंय की जगामध्ये अत्यंत वेगाने शहरीकरण होत आहे. त्याची कारणं ही सगळी असतील. आज जगाचं ॲव्हरेज मायग्रेशन हे शहरीकरण, अर्बनायझेशन हे 50% झालेलं आहे ऑलरेडी. आणि भारताचं साधारणपणे अजून 25 वर्षांनी 50% अर्बनायझेशन होणार आहे. आत्ता साधारणपणे 35% आहे. म्हणजे आत्ता भारतामध्ये 50 कोटी लोक शहरात राहतात. बरोबर. आणि साधारणपणे 2050च्या सुमाराला भारताची लोकसंख्या स्थिरावली असं म्हटलं, स्थिराव होणार आहे. तर ती साधारणपणे 160 ते 170 कोटीला स्थिरावेल. ओके. त्याच्या 50% म्हणजे 80 ते 85 कोटी लोक शहरात राहतात. म्हणजे याच्या पुढे 30 ते 35 कोटी लोक शहरात आता स्थलांतर करणार आहेत किंवा तिथली लोकसंख्या वाढणार आहे. तुम्ही कल्पना करा, पुणे मुंबईमध्ये संख्या वाढली अजून तर काय होणार आहे? आत्ताच काय होतंय? सर, पण ह्यालाच एक छोटा जोड प्रश्न, की आपण जेव्हा अर्बनायझेशन बद्दल डिस्कस करतोय तेव्हा ही सगळी लोक शहरातच येतील असंच आहे का? काही जे छोटी गावं आहेत किंवा शहर बनण्याच्या मार्गावर जी गावं आहेत ती शहरं होऊन तिथे पण अर्बनायझेशन बघायला मिळेल? हा, त्याकडे येतोच आहे मी. हे थोडंसं हे करून म्हणजे तिथं नॅचरल तिकडेच जाणार होतो आपण. अच्छा. किंवा आपलं सोल्युशनच ते. अच्छा. ओके. तर एवढे सगळे लोक आता एवढे राहणार असतील तर काय होणार आहे? त्या शहरांचा, महानगरांचा विचका होणार आहे. म्हणजे पुण्यात ऑलरेडी पुणे आणि बंगलोर ही जगातली मंद शहरं म्हणून आता प्रसिद्ध झालेली आहेत. 3रा क्रमांक, 4था क्रमांक ह्याच्यात आपले क्रमांकावर असतात. तर त्याच्यामुळे ही मंद शहरं म्हणजे किती मंद, तर तासाला 20 किलोमीटर वेगाने वाहनं चालतात. म्हणजे मर्सिडीज घेतली आपण 50 लाखाची, की जी काय 120 किलोमीटर का काय 150 किलोमीटर वेगाने चालू शकते, ती शहरात 20 किलोमीटर वेगानेच जाते. अशी स्थिती आहे. प्रदूषण आहे, खड्डे आहेत. साधारणपणे शहरातलं जे काय सिवेज आहे ना, ते त्यातलं 40% मॅक्झिमम एवढं ट्रीट केलं जातं आणि बाकीचं घाण पाणी नद्यात सोडलं जातं आणि ते सगळं चांगल्या पाण्यात मिसळते. आत्ता एवढी स्थिती आहे. खरं म्हटलं तर पुण्यासारख्या महानगराला जपानकडनं 1000 कोटी रुपये सगळ्या म्हणजे खडकवासला ते कोंढवा ह्या सगळ्या पट्ट्यावर नदीच्या STP सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभे करायला फंड्स मिळालेले आहेत. याला मिळून 7-8 वर्ष झालेत, पण अजून कशाचा काय फार पत्ता नाही आहे. अशी स्थिती आहे. म्हणजे महानगरांना आता ही सगळी नियंत्रणाबाहेर चाललेली आहेत. बरोबर. तिथला श्रीमंत असो नाही तर गरीब असो, सगळ्यांना ते प्रदूषणात राहायला लागतंय. त्यांचे सगळ्या प्रवासात त्यांचा वेळ जातोय आणि गरीब माणसाला तर फारच हालाकीच्या ह्याच्यात असतो. म्हणजे तो आगीतून फुफाट्यात आलाय का काय असा तो प्रश्न आहे. म्हणजे उपाशी पडून मरायचं का अजून इकडनं काय म्हणायचं की झोपडपट्टीत राहून मरायचं, एवढाच त्याच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे.
तर ह्याला उत्तर काय असा तो सतत डोळ्यात जो डोक्यात प्रश्न होता, त्याच्यावर उत्तर हे करणं चालू आहे. तर एवढं हे जे शहरीकरण होणार हे टाळू शकतो का? तर नाही. म्हणजे जगभरामध्ये युद्ध होतात म्हणून मायग्रेशन होत आहे किंवा हे बरोबर आहे. भारतात तसं म्हटलं तर सीमेवरचा भाग सोडला तर याचा प्रश्न येत नाही युद्धाचा. पण मुख्यतः जगभर जे मायग्रेशन होतं आहे ते रोजगारासाठी होतं जास्त करून. आणि तो रोजगार म्हणजे आफ्रिका खंड घ्या किंवा काय आहे, तिथं लॉ अँड ऑर्डरची स्थिती आहे म्हणून होतंय, बरोबर आहे. पण समजा तिथं लॉ अँड ऑर्डरची स्थिती चांगली आहे असं गृहीत धरलं, तरी जे विकसनशील देशातलं मायग्रेशन आहे ते मुख्यतः रोजगारासाठी आहे. त्यामुळे तो रोजगार कसा मिळेल हाच यातला कळीचा प्रश्न आहे. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत त्या रोजगाराने भागणार आहेत. बरोबर. त्या लाडक्या बहीण योजनेने भागणार नाही आहेत. म्हणजे ह्या योजनेवर मला टीका करायची किंवा असा मुद्दा नाही आहे. लोकांना स्वतःच्या पायावर उभं करायला पाहिजे आपण. तर पायावर उभं करायचं म्हणजे ते म्हणतील हो आम्ही शिकलेलो आहोत, हे आहोत, पण आम्हाला रोजगार कुठे आहे? तर तो रोजगार कसा निर्माण होईल? आणि मग त्यातनं ती छोट्या शहरांची कल्पना डोळ्यासमोर आली. तर भारतात साधारणपणे 800 जिल्हे आहेत आणि ते वाढत आहेत. म्हणजे समजा म्हणजे मोठ्या जिल्ह्यांचे छोटे जिल्हे होत आहेत. म्हणजे ठाणे जिल्ह्याचं ठाणे आणि पालघर झाला, बरोबर. कारण तो आदिवासी जिल्हा आहे वगैरे. आता पुण्याचा पुणे आणि बारामती होऊ शकतो, कारण पुणे जिल्हा मोठा आहे. नगरचा नगर आणि श्रीरामपूर होऊ शकतो. बीडचा बीड आणि अंबाजोगाई होऊ शकतो. तर असे जिल्ह्यांचे म्हणजे मी जे पुस्तक लिहिलं 1000 ग्रीन सिटीज, तेव्हा 650 जिल्हे होते 10 वर्षापूर्वी, आणि आज 800 जिल्हे आहेत. म्हणजे एवढ्या काळात 150 जिल्हे झालेले आहेत नव्हे. तर असं आपण म्हणूया की 1000 जिल्हे होतील, अजूनही होऊ शकतात. तर असे सध्याचे एक्झिस्टिंग 800 जिल्हे आणि 200 पोटेन्शियल जिल्हे, बारामती किंवा यासारखे, असे 1000 शहरं, जिल्हा केंद्र शहरं, अशी कल्पना आपण मांडलेली आहे. ही विकसित व्हायला पाहिजे. आणि ही 1000 जिल्हा शहरं ही ह्या 1000 जिल्ह्यांच्या विकसनाची केंद्र व्हायला पाहिजे. बरोबर. एका जिल्ह्यात साधारणपणे सरासरी बघितलं तर 600 ते 700 गावं असतात, 8 ते 10 तालुके असतात. तर 600-700 गावांचा जो विकास आहे तो ही केंद्रस्थानी ठेवून होऊ शकेल का? खरं म्हटलं तर ह्याच्यावरची दुसरं टोक असं लोक मांडतात, किंवा ते महत्त्वाचं आहे, महात्मा गांधींनीच मांडलेलं आहे की खेडी जर तुमची स्वयंपूर्ण झाली तर तिथं रोजगार मिळाला तर तुम्हाला शहरात जायची गरजच नाही. बरोबर. म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारतात 80% लोक खेडेगावात राहत होते. पण मग गेल्या एवढ्या 75 वर्षामध्ये खेडी झाली का स्वयंपूर्ण? मोठ्या प्रमाणावर बदल झाले, मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या, पण ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढतीये त्या प्रमाणात रोजगार नाही मिळाला. आता मोठं शहर सुद्धा स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, त्याला सुद्धा बाहेरनं मागवायला लागतं. तर एखादं खेडं कसं स्वयंपूर्ण होईल? त्यामुळे गांधीजींची कल्पना जी आहे स्वयंपूर्ण खेडी व्हायला पाहिजे, ती तशी ती व्यवहार्य नाही राहिली. किंबहुना ते सगळी खेडेगावं सुधारेपर्यंत ते सगळे शेतकरी असं म्हणत नाही की बाबा गांधीजींची कल्पना आहे त्यामुळे ती सुधारेपर्यंत आपण इथं उपाशी राहू आणि मग आपण काही गरज जाणार नाही. तो तिथं उपाशी मरत असतो, तो म्हणाल चला आता आपल्याला काय करून कुठं तरी रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून लोक हे शहराकडे चाललेले आहेत. तर मग ते शहराकडे जाणार हे पक्क आहे आता. पण मग ते कुठल्या प्रकारच्या शहरांकडे गेलं तर उपयोग होईल किंवा त्याला कमी त्रास होईल, तर त्याच्यावरनं आपण मित्र मिशनची कल्पना मांडली की नेक्स्ट डोअर मायग्रेशन होणार आहे, पण ते पुढल्या दारी होऊ शकतं का? मी इथनं उठून पुढे इथं गेलो, मग ते सुसह्य होऊ शकतं. आत्ताचं मायग्रेशन म्हणजे कसं,
पुण्यामध्ये बांगलादेशी राहतात. हे सगळे बांगलादेशी काय दहशतवादी म्हणून आलेत का? नाही, तर रोजगारासाठी आलेत. पण एवढे 2000 किलोमीटर अंतरावर ते येतात. याचा अर्थ 2000 किलोमीटरमध्ये कुठेही रोजगार नाही मिळाला हो त्यांना. इव्हन कलकत्त्यात सुद्धा नाही मिळाला त्यांना. तेव्हा माणसं ही रोजगारासाठी जातात, नाईलाज म्हणून जातात. त्यालाच डिस्ट्रेस मायग्रेशन म्हणतोय आपण. आणि मग याला उत्तर हे नेक्स्ट डोअर मायग्रेशन आहे. म्हणजे त्या जिल्ह्याचं जे केंद्र आहे, केंद्र शहर आहे, त्या ठिकाणी जर तुम्हाला रोजगार मिळाला, शेतकऱ्याला रोजगार मिळाला, तर तो शेतीकडे लक्ष देऊ शकेल आणि तो जवळच्या शहरात जाऊन काही पूरक रोजगारही मिळू शकेल. असं दोन्ही म्हणून त्याचं उत्पन्न होऊ शकेल. आता साधारणपणे छोट्या शहरामध्ये, जिल्हा शहरामध्ये किमान 12वी ग्रॅज्युएशनपर्यंत तर निश्चित शिक्षण मिळतंय. तर ते शिक्षण घेऊ शकेल आणि त्याला इतक्या लांब महानगरांमध्ये येऊन झोपडपट्ट्यात राहायची गरज भासणार नाही. म्हणजे हा प्रश्न त्याचं रूप हे दुपटीने बिघडलं. म्हणजे काय, शेतकऱ्याला रोजगार मिळत नाही म्हणून त्याला मायग्रेशन मोठ्या शहरात करायला लागतं, म्हणजे त्याला त्रास होतो. आणि मोठ्या शहरात अकराळ झाली, ती अनियंत्रित झाली म्हणून त्यांना शहरवासियांना प्रश्न येतो. असा डबल प्रश्न झालेला आहे. त्यामुळे मित्रांनी जे उत्तर शोधून काढलं की 1000 हरित शहरे ही कशी विकसित होतील. म्हणजे आपण आत्ताची जी शहरं आहेत तीच जास्त चांगली करणं असंच म्हणतो. नव्याने काहीतरी शहर करून त्यासाठी खर्च करा असं म्हणत नाही. काही शहरं ही अगदी नव्याने वसवली आहेत भारतात. चंदीगड असेल, भुवनेश्वरचा काही भाग असेल, आता ते अमरावती शहर ह्याच्यात करतायत. तर अशी शहरं असतील काही, पण अशी मोजकी शहरं सोडली तर अजून काहीतरी शहरं हे करायची गरज नाही आहे. आहेत त्या शहरांच्या भोवती उपनगरं चांगली करणं किंवा त्या शहरातली हे व्यवस्था चांगल्या करणं हाच महत्त्वाचा उपाय आहे त्याला. पण मग ह्या शहरांचं वैशिष्ट्य काय? म्हणजे मग महानगरात नाही का करता येणार आहोत? म्हणजे ते हे म्हणतात की असे तुम्ही यातनं भुयारी मार्ग काढा मुंबईत, मग ते सिलिंग काढा, इकडनं काढा, मग ते घाटातनं पुणे मुंबई घाटातनं अजून एक मार्ग काढा. म्हणजे जे सगळं चाललंय ना ते पुणे मुंबई पट्ट्यातच चाललेलं आहे सगळं. त्यामुळे ते अजून अट्रॅक्ट करतायत लोकांना आणि त्यामुळे अजून प्रॉब्लेम वाढणार आहेत आता यापुढे. तर बेसिकली आत्ताचं संशोधन किंवा आत्ताची प्रेडिक्शन्स अशी आहे की येत्या 25 वर्षामध्ये भारताचं उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाला खेडेगावांचा जो वाटा आहे, उत्पन्नाचा वाटा, तो 30% असेल, महानगरांचा 20% असेल आणि ह्या लहान शहरांचा 50% असेल. एवढं त्याचं महत्त्व आहे. किंवा ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे इथले रस्ते, इथले पूल, इथले या ठिकाणचे काय म्हणे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स किंवा पाण्याची व्यवस्था, हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च असतो त्या अर्थाने. आणि हा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च छोट्या शहरांना जेवढा येतो त्याच्या 10पट हा महानगरांना येतो. 10पट कुठल्या अर्थाने? साधे तुम्ही पुण्यातली मेट्रो घ्या, त्याला प्रचंड खर्च येणार. छोट्या शहरात मेट्रोची गरजच नाही ना. म्हणजे वाहतुकान रस्त्यावरच आणि फ्लायओव्हरवरच एवढा खर्च होतो. 2 मजली 3 मजली फ्लायओव्हर करा, म्हणजे ते काय वाढतच चाललंय सगळं. बरोबर. तर हे जे आहे हा इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च सुद्धा 1 येतोय. याचा अर्थ जी 100 स्मार्ट सिटी योजना झाली सरकारची, तशी जर सरकारने ही 1000 ग्रीन सिटीजची योजना आखली तर त्याला तेवढाच खर्च येईल, 10पट्टी मिळेल. असा त्यातला मुळातला हे आहे. अजून काय होऊ शकतं, तर ही जी शहरं आहेत त्या अर्थाने जास्त, ज्याला आपण ह्युमन जो म्हणतो ना, तशी आहेत. म्हणजे छोटी असतात ना. मला आठवते माझ्या लहानपणी 50 वर्षापूर्वी मी सायकल घेऊन कुठेही जाऊ शकायचो आणि पटकन मित्राच्याकडे 10 मिनिटात पोचायचो. आमच्या याच्यामध्ये वर्गाचं काहीतरी फंक्शन असेल तर 25-30 जणांकडे मी सायकल घेऊन छानपणे 2 तासात सगळ्यांना निरोप देऊन येऊ शकायचो. चला रे, आज हे असं आहे, उद्या आपण क्रिकेटची मॅच घेऊ,
असं असं करायचं आहे. तर हा जो भाग आहे ना, असं म्हणजे पुणं हे पूर्वी पेठात बसलेलं होतं हो फक्त. गर्दी नव्हती, काय नव्हती. आता लहान मुलांनी सायकल चालवणं सुद्धा एवढं डेंजरस आहे. हं. तर म्हणजे आपण स्त्रियांचं बघा, स्त्रियांची एक मोबिलिटी एका अर्थाने कमी असते, वाहनं कमी चालवतात किंवा त्यांना कुठं जायचं म्हटलं, आता मला फार हडपसरच्या व्यक्तीला, एखाद्या महिलेला, तिचे नातेवाईक पार तिकडं कोथरूडात राहत असतील, तर ती पहिल्यांदा झटकूनच टाकते विचार, जाऊ दे ना, मी आपल्या फोनवरच बोलेन तिच्याशी. हं. तिने हळदी कुंकाला बोलेल, तिला सांगेन काहीतरी, कारण मी काय जाणार नाही. तर ही जी मोबिलिटी आहे, ही जी काय सामाजिक घुसळण आहे, ती कमी होत चाललेली आहे त्या अर्थाने. ज्याला एलियनेशन म्हणतात सायकोलॉजीत, ते एलियनेशन वाढत चाललेलं आहे. माणसांना नकोसच वाटतं, आपलं आहे तिथं बसावं, एवढा प्रवास करून धूर खायचा, धूळ खायची आणि त्या गर्दीत 2 तास वाहन चालवत जायचं, त्यापेक्षा आपलं घरी बसावं ना. कारण हां मुळात हा प्रवासच खूप स्ट्रेसफुल झाला आहे. हां आणि वेळ जाणं प्रवासात तर एक गोष्ट आहे, पण फक्त हं. प्रवासापुरताच तो वेळ नसून प्रवास झाल्यानंतरचा येणारा स्ट्रेस, ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक कंजेशनमुळे असेल, ह्या सगळ्यामुळेच आपण आजकाल प्रवास टाळतो, की हां, म्हणजे शक्यतो नकोच वाटतं. आपण आहे ते नकोच. बरं आहे ना. कुठं जा आणि हे करा. आणि त्यामुळे हे सामाजिक जी घुसळण म्हणतात किंवा मैत्री जी म्हणतात आपण, हं. ते हळूहळू असं या अर्थाने कमी होत जातं सगळं. तर हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि पुण्याच्या एखाद्या व्यक्तीने खूप काहीतरी विशेष केलं, हं. तर किती हत्तीवरनं मिरवणूक काढतील का हो त्याची? नाही काढणार. जागा पण नसेल. कोल्हापूरची जे तेजस्विनी आहे, ती शूटर, तिची हत्तीवरनं मिरवणूक काढली होती. हं. कारण कोल्हापूर छोटं शहर आहे आणि त्यांना तिचा अभिमान आहे. तर हा जी आयडेंटिटी आणि प्राईड जो आहे, हा फार महत्त्वाचा आहे. हिची छोट्या शहरांची ही सोशल बॅकग्राऊंड आहे, फार महत्त्वाची. ही जी महानगरांना एकेकाळी होती, मुंबईला पण होती जेव्हा छोटं होतं तेव्हा, हं. पण ते आता नाही आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ही तर फारच पुढे आहे. म्हणून तर आपण ह्या शहरांना ग्रीन सिटीज म्हणतो. बरोबर. लोक विचारतात, का हो तुम्ही असं ग्रीन सिटी नाव काय दिलं याला? ग्रीन म्हणजे काय तुमचं हा, मी पण विशेषण? म्हणणार होते की तुम्ही मगाशी पण 1000 हरित शहरांचा उल्लेख केलात, हां. तर हे नाव का सुचलं हे सांगा ना. कारण बेसिकली आम्ही त्याला इको स्मार्ट सिटी म्हणणार होतो, ओके. पण इको स्मार्ट कळत नाही त्यांना, त्याऐवजी ग्रीन म्हणावं असं होतं. पण ग्रीन तरी का म्हणायची? ती महानगरांच्या तुलनेत कितीतरी ग्रीन आहेत. ग्रीन केव्हा म्हणतात की ज्याचा कार्बन फुटप्रिंट कमी आहे, ती ग्रीन झाली. मग कार्बन फुटप्रिंट कमी कसा आहे याचा? तर तुम्ही बघा ना, साधं पाणी म्हटलं तरी कमी लागतो हो. त्यामुळे भूगर्भातनं खूप उपसाची गरज भासत नाही. लांबनं कुठनं तरी धरणातनं पाणी आणायला लागत नाही तुम्हाला. आता पुणे नशीबवाने ते आपल्या तिथं आहे, तिथे धरणं 500 वरसगावन वगैरे, म्हणून पुण्याला पाणी पुरतंय. पण ते सुद्धा उद्या पुरणार आहे असं नाही आहे ते. आणि तुम्ही तर बघता चेन्नई ह्याच्यामध्ये काय स्थिती आहे ते. तिथं आत्ताच इतक्या पण मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. मग ते काय खाऱ्या पाण्याचं हे करायचं का वगैरे असं चाललेलं आहे. त्यामुळे पाणी हे तुम्हाला पुरेसं मिळू शकतं, पाण्याचा पुरवठा करता येऊ शकतं. जमीनसुद्धा पुरेशी उपलब्ध असते, कारण तेवढी गर्दी नसते ना. डेन्सिटी, ज्याला पॉप्युलेशन डेन्सिटी म्हणतात, आज मुंबईची पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे? 22,000 पर्सन्स पर स्क्वेअर किलोमीटर आहे. त्यातल्या त्यात जास्त त्यात कोणाची आहे तर ढाका वगैरे शहरांची आहे. आज जगात 1 नंबरची पॉप्युलेशन डेन्सिटी ढाकाची, बांगलादेशचं. त्याच्या खालोखाल मुंबई वगैरे शहर आहे. पुण्याची सुद्धा खूप आहे. पण ह्या शहरांची कमी असते पॉप्युलेशन डेन्सिटी. भारताची 350 वगैरे आहे फक्त. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जमिनी कमी लागते, याचा अर्थ जमिनीचे भाव खूप कमी असतात. बरोबर. म्हणजे तुम्हाला स्वस्तात तुम्हाला परवडणारं घर तिथं मिळू शकतं. आज तुम्हाला पुण्यात फ्लॅट घ्यायचा म्हटला, कोथरूड जरा बरं आहे आपलं, इथं करावं. 2 BHKचा फ्लॅट घ्यायचा म्हटला तर माहिती किती 1.5-2 कोटी रुपये द्यायला लागतात तुम्हाला. त्या जास्तच सतत द्यायला लागतील असं. आणि मुंबईला तर वगैरे सोडूनच द्या, तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. 5 कोटी 6 कोटी, त्याला काही अर्थच नाही राहिलेला. त्याच्या 1 दशांश निश्चितपणे चांगलं घर छोट्या शहरात मिळू शकतं. कोल्हापुरात मिळेल, ह्याच्यात मिळेल. हा फार महत्त्वाचा भाग आहे. माणसाला आयुष्यात सर्वात जास्त पैसे केव्हा लागतात?
एक घरासाठी लागतात, दुसरं लग्नासाठी लागतं. म्हणजे ते फार थाटामाटात करायचं म्हटलं तर, नाही तर तेही कमी लागू शकतं. पण हे मोठे आणि हॉस्पिटलायझेशन, त्या हॉस्पिटलायझेशन आणि निवारा ह्यासाठी जास्त पैसे लागतात. ते ह्याच्यामध्ये त्या अर्थाने खूप कमी होऊ शकतात. आणि वाहनांची गर्दी नसल्यामुळे प्रदूषण कमी असतं हो खूप. एकूणच डेन्सिटी कमी असल्यामुळे प्रदूषण कमी असतं. आणि या सगळ्या कारणांमुळे आपण याला ग्रीन शहर म्हणतो. म्हणजे कार्बन फुटप्रिंट त्या अर्थाने खूपच कमी असतो या शहरांचा. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की ही जी शहरं आहेत ही इकॉनॉमिकली, सोशली, एन्व्हायरमेंटली सगळ्या दृष्टीने सस्टेनेबल आहे. ही 1000 ग्रीन सिटीज त्यामुळे म्हणतो. आणि ही विकसित व्हायला पाहिजे. ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे. म्हणजे ते काउंटर मॅग्नेट म्हणून काम करतील. म्हणजे मेगा सिटी हे मोठा मॅग्नेट असेल आणि हे काउंटर मॅग्नेट असेल आणि खेडेगाव जर इकडं असेल तर खेडेगावातला चाललेला माणूस मोठ्या मॅग्नेटकडे आकर्षित जाणं माहिती आहे, पण मध्ये छोटा मॅग्नेट आहे ना त्याच्याकडे जाईल. म्हणून याला काउंटर मॅग्नेट म्हणायचं. पण या शहरांकडे जर का आपल्याला एक पॉलिसीच्या दृष्टीने फोकस शिफ्ट करायचा असेल तर तो कसा करता येईल? कारण आत्ता आपली सगळी पॉलिसी मेकिंगमधले पण जे अर्बनायझेशनचे विचार आहेत ते मेगा सिटीज, बिल्डिंग अ मेट्रोपॉलिटन असेच सगळे नरेटिव्स आहेत. तर या शहरांकडे जर का फोकस शिफ्ट करायचा असेल तर पॉलिसी मेकिंगमध्ये कसा बदल करता येईल? एक तर वरून खाली आपल्याकडे सगळी प्रगती पुष्कळशी वरून खाली होते. म्हणजे वरच्या माणसाला काहीतरी सुचलं पाहिजे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला आधी सुचलं पाहिजे की 100 स्मार्ट सिटी सारखा 1000 ग्रीन सिटीज असा फ्लॅगशिप प्रोग्राम घेतला पाहिजे. फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणजे तुम्ही 100 स्मार्ट सिटीला काहीतरी 4-5 लाख कोटी रुपये खर्च केले नाही ते. म्हणजे 5 वर्षात ते 10 वर्ष चालला होता नंतर तो. आता तो बंद झाला आहे. तर ह्याला तेवढ्याच ह्याच्यात 1000 आपली शहरं होणार. त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणं, मुख्यतः इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ती सगळे आहेत. अगदी पहिली बेसिक हे केली पाहिजे. आम्ही मित्र मिशनतर्फे PMAला ईमेल पण केलेली आहे, पण आपल्याकडे दुसऱ्यांदा रिमाइंडर पण टाकलं आहे. अजून काही हे नाही आहे. आता डायरेक्ट मोदींचीच ओळख काढून गेलं पाहिजे, त्याशिवाय काय होईल असं दिसत नाही. तर आता हे कोणी पॉडकास्ट हे बघितला आणि त्यांनी मला दिले, हे 15 मिनिटाची भेट जरी दिली ना मोदींची तरी मी पटवून देऊ शकेन त्यांना की हे बाबा तुम्ही 1000 शहरांचं हे करा म्हणून. तर हा एक महत्त्वाचा प्रोग्राम आहे. दुसरं आम्ही मित्र मिशनतर्फे छोटे शहर छोटे उद्योग असं आम्ही मिशन आता सुरू करू इच्छितो. म्हणजे छोटे शहर म्हणजे ही जी 1000 शहरं आहेत, जिल्हा शहरं आहेत, त्यातली 63 जिल्हा शहरं ही 10 लाखापेक्षा जास्त वस्तीची. बरोबर. ती सोडून बाकीची जी 1000 शहरं किंवा 1100 शहरं आहेत त्यातले 1000 निवडले आपण. तर ही 10 लाखाच्या आतल्या वस्तीची छोटी शहरं जी आहेत ती विकसित व्हायला पाहिजेत. तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर हे व्हायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे तिथं रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून छोटे शहर आणि छोटे उद्योग असे आपण अभियान केलेले. MSME ज्याला म्हणतात, हे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, असे भारतामध्ये आज 6 कोटी MSME आहे. अंदाजे मी रफली हे माझे ज्या फिगर आहेत त्या सगळ्या अंदाजे असतात बरं का. नाहीतर कुठेतरी स्टॅटिस्टिशियन मला पकडेल म्हणेल की अहो ते 6 कोटी 6 लाख वगैरे आहेत. 6 कोटीच्या आसपास आहे. आणि त्याच्यात साधारणपणे 12 कोटी एवढा हे आहे रोजगार आहे. म्हणजे सरासरी एका MSME मध्ये 2 जणांना रोजगार मिळतो. आणि हा रोजगार हा शेती खालोखाल रोजगार आहे. म्हणजे सर्वात जास्त रोजगार हा शेतीत आहे आणि ह्याच्यामध्ये MSME मध्ये त्या खालोखाल आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे मित्र मिशनचं की तुम्ही छोट्या शहरामध्ये छोट्या उद्योगांना चालना दिली तर त्या शेतकऱ्याला तिथं काहीतरी त्याचा छोटासा उद्योग हे एक बाजूला करता येईल. असे आम्ही 600 MSMEची यादी काढलेली आहे. आणि त्याच्यात आम्ही कोणाला मार्गदर्शन हवे असेल तर ते करायला आम्ही तयार आहोत. आणि आम्ही आता असं म्हणतो आहोत की पुढली योजना अगदी थोडक्यात सांगतो की ऑनलाईन कम्युनिटीज तयार व्हायला पाहिजे. बरोबर. अशा ऑनलाईन कम्युनिटीज आम्ही 1000 शहरांच्या नागरिकांचे करू इच्छितो. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या शहराचा विकास कसा करावा, त्यांच्या शहरात MSME कशा सुरू कराव्यात ह्याच्यावर आम्ही आमच्याकडे तशा प्रकारचा थिंक टँकमध्ये
नॉलेज डेव्हलप करतोय आम्ही. हं. तर छोटे शहर, छोटे उद्योग का करायचे हो? तर सरकारचं काम आहे, सरकारी नोकऱ्या द्याव्यात वगैरे. पण ह्याच्या पुढे नोकऱ्या कमी मिळणार आहेत. त्याचं कारण असं की ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात नोकऱ्या सरकारी किंवा कॉर्पोरेट सेक्टरमधल्या वाढणार नाही आहेत. बरोबर. IT सेक्टरमधल्या वाढणार नाही आहेत. त्या स्वतःचा उद्योगच करायला लागेल तुम्हाला. हं. छोटासा का होईना उद्योग करायला लागेल. अन्यथा डिमांड अँड सप्लायच्या तत्वानुसार डिमांड कमी झाली आणि लोकांचा पुरवठा जास्त झाला हं. तर तुमची प्राईस कमी होणार, म्हणजे तुम्हाला कमी पगार मिळणार त्या माणसाला. आणि तुम्हाला त्याची चिन्ह आत्ताच दिसायला लागलेली आहेत. आता 10,000 रुपयात फ्रेश इंजिनियर मिळतो. हं. याचा अर्थ काय होतो? तोच होतो ना. तर ह्याच्यासाठी MSMEचा आम्ही पुरस्कार करतो आहोत. साधं बघा, पुण्यामध्ये 1,00,000 विद्यार्थी शिकतायत, म्हणजे MPSC करतायत ना. आहेत विद्यार्थी 3-4 लाख युनिव्हर्सिटी किंवा हे सगळे मिळून कॉलेज विद्यार्थी. आणि हे त्यातल्या साधारणपणे 1,000 जणांना दरवर्षी नोकरी मिळते. आणि बाकीचे 99,000 आहेत ते दुसरा ट्राय, तिसरा ट्राय, चौथा ट्राय करत 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 एक दिवशी त्यांच्या गावाला निघून जातात. तोपर्यंत त्यांच्या खेडेगावाच्या लोकांनी, त्याच्या आईवडिलांनी जमीन विकलेली असते, त्याच्यात त्यांचं भागत नसतं. असा जो विशेषतः खेडेगावातल्या तरुणाविषयी बोलतोय की जो फक्त MPSC धरून बसलेला, नोकरी मला सरकारी मिळाली की झालं, त्या माणसाला मात्र MSMEच उघडल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते त्याने उघडावं. आणि कुठल्या उद्योगाला स्काय इज द लिमिट असतं. उद्या तो अंबानीसुद्धा होऊ शकतो. पण अंबानी नाही झालं तरी नाराज होऊ नये. निदान मधला कुठला तरी वर्षाला 2 कोटी रुपये उत्पन्न मिळालं तरी पुष्कळ आहे ना. म्हणजे पुष्कळ म्हणजे सामान्य माणसापेक्षा पुष्कळ. सो आपण हे सगळ्याबद्दल बोलत असताना मित्रमिशनतर्फे तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवले किंवा ज्याला आपण रिसर्च मेथडॉलॉजी असं म्हणूयात, की जेणेकरून तुम्ही ह्या सोल्युशन्सवर, कन्क्ल्युजन्सवर पोचू शकलात. आणि बऱ्याच वेळेला या गोष्टी थिअरीत आपण वाचतो किंवा आताची तर पिढी हे जास्त करून थिअरीतच वाचते, पण प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेऊन एक प्रायमरी सर्व्हे आणि या सगळ्याला तुम्ही या रिसर्चमध्ये किती महत्त्व दिलं? खूपच. किंबहुना असं झालं की मला हे सुचलं सगळं, म्हणजे 2008-9, 10च्या सुमाराला सुचलं असं म्हणूया आपण, की 1000 शहरांचा विकास व्हायला पाहिजे. हे पक्क झालं. दिसत होतं की हेच सोल्युशन आहे. पण म्हणजे ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ॲक्च्युअली हे बघितलं पाहिजे. म्हणून आम्ही असं ठरवलं की शहरांचं सर्व्हे करू. आपण जे म्हणतोय त्या शहरांची खरोखरच तेवढी क्षमता आहे का, त्या शहरांची आत्ताची स्थिती काय आहे, याच्या दृष्टीने मग आम्ही ह्या शहरांचा सर्व्हे करायचा ठरवलं. छोटी शहरं किंवा जे आपण म्हणतो ती शहराच्या. आणि मग त्याच्यासाठी आम्ही असं ठरवलं की त्याच्यासाठी आपण काहीतरी पॅरामीटर्स, इंडिकेटर्स ठरवू. त्या शहरांचं सर्व्हे करायचं म्हणजे जनरल बघितले आणि निघून आलो असं नाही. त्याचं रेटिंग करूया आपण, त्याचं खरोखरच आत्ता काय स्थिती आहे. आणि मग त्यासाठी आम्ही 4 प्रकारचे सेक्टरवर त्यांचं रेटिंग करायचं ठरवलं. एक म्हणजे सोशल, दुसरं म्हणजे इकॉनॉमी, तिसरं म्हणजे एन्व्हायरमेंट आणि चौथं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. ओके. या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या प्रत्येकाचे 5-5 पॅरामीटर घेतले आणि त्या 5 पॅरामीटरचे प्रत्येकी 5 इंडिकेटर घेतले. असं करून आम्ही 100 इंडिकेटरवर ह्या शहरांचं रेटिंग केलं. मग आमची टीम जी असायची ती 5 जणांची असायची. इनोव्हा गाडी घ्यायचो आम्ही. पुढे ड्रायव्हरच्या शेजारी आमचे अर्बन प्लॅनर, जे 12 वर्ष परदेशात राहून चीन आणि अमेरिकेतल्या शहरांचं ज्यांनी अर्बन प्लॅनिंग केलेलं होतं, भूतान देशांचं अर्बन प्लॅनिंग ज्यांनी केलं आहे, असे ते राहुल नवले ते बसायचे नकाशा घेऊन. आधी सगळा ट्रेस केलेला असायचा शहराचा नकाशा. मध्यभागी मध्ये 2 फोटोग्राफर बसलेले असायचे, ते त्यांचे कॅमेरे घेऊन खिडकीकडे एक या खिडकीकडे. आणि दिवसाला साधारणपणे आम्ही त्या शहराचे फटफट फोटो काढत जायचो. आणि मागे मी बसलेला असं ना अजून एक, आम्ही आमचं निरीक्षण करायचो.
हे लोक जे असायचे लहानपणी दिवसाला 2000 फोटो काढायचे, नुसते फोटो काढत जायचे भराभरा जसंच पुढे जाऊन. आणि शहरातला मार्ग अशा रीतीने आखलेला असायचा की सर्व प्रकारची वस्ती कव्हर व्हावी. हां. अशा प्रकारे आधी म्हणजे आम्हाला पूर्वतयारी खूप करायला लागायची. त्या शहराची नकाशे डाउनलोड करा, ते त्याप्रमाणे सगळे दिसतील असं हे करा, त्याच्यावर ट्रेस करा कसं जायचं ते, त्याला किती वेळ लागतो ते बघा. मग त्या शहरात आम्ही शिरल्यानंतर परत बाहेर कुठनं येणार, मग इंडस्ट्रियल इस्टेट कव्हर करायची, नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कव्हर करायची, मेन बिझनेस बे कव्हर करायचा, रेसिडेन्शियल हे करायचं, नंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन वसाहती हे करायच्या. असं सगळं आम्हाला ते आधी हे करायचं. आणि मग अशी तयारी करून आम्ही त्या शहरात जायचो. आणि साधारणपणे दिवसाला एका शहराचा सर्वे अशा प्रकारचा व्हायचा. त्यातला महत्त्वाचे सर्व आम्ही गोल्डन क्वाड्रिलॅटरवर केला. ओके. आणि ह्या सुवर्ण चतुष्कोण जो आहे त्याचा खालचा आर्म जो आहे तो म्हणजे पुण्यापासून ते कलकत्त्यापर्यंत, तो वाया चेन्नई असा आम्ही गेलो. आणि याच्यावरची 16 शहरं आम्ही कव्हर केली. आणि विशेषतः ओरिसातली जास्त हे केली, कारण आम्ही हा 6 राज्यातला दौरा होता आमचा. ओरिसा हा सर्वात मागास म्हणून आम्ही तिथली जास्त शहरं कव्हर केलेली होती. आणि ही शहरं सेंटर्स ऑफ डेव्हलपमेंट होऊ शकतात का, आत्ता स्थिती काय आहे, अशा दृष्टीने आम्ही हा जवळजवळ 14 दिवसांचा दौरा केला. आणि सकाळी निघायचं 6 वाजता ते अंधार पडेपर्यंत 9 वाजेपर्यंत हे सगळं करायचं. मग संध्याकाळी येऊन ते परत त्याच्या कॅमेऱ्यातले ते काढायचे, परत दुसरं भरायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी हे करायचं. या सगळ्या 1,00,000 फोटोंचं आम्ही नंतर ॲनालिसिस केलं. अशा 80 शहरांचा आम्ही सर्वे केलेला आहे. म्हणजे हे नुसते हे सुवर्ण चतुष्कोण सांगितला, पण विदर्भातली सगळे 11 जिल्हा शहरं, मराठवाड्यातले 8 जिल्हा शहरं, पुणे जिल्ह्यातले सगळे तालुका शहरं, जालना आणि औरंगाबादमधलेही तालुका शहरं, PMRD वगैरे सगळं, असे आम्ही सगळे तालुका शहरांचाही मुद्दाम आम्ही सर्वे केला की तालुका शहरांची ताकद आहे का हो सेंटर ऑफ डेव्हलपमेंट होण्याची. तर तशी नाही आहे त्याची, कारण ते अजून फारच वीक आहेत तशी. जिल्हा शहरांचे नाही ते. म्हणजे आपलं तुम्ही साधं उस्मानाबाद घेतलं तर ते खेडेगावासारखंच वाटतं अजून. बरोबर. अशी स्थिती आहे ती. अशी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. इव्हन पुण्यात कुठं गेला काय ठिकाणं तर ते खेडेगावासारखंच वाटतं, ते सोडून द्या. पण म्हणजे अशी शहरं आपली 1000 शहरं कशी स्थिती आहे याचं रेटिंग करायचं. आणि यातलं कुठलंही शहर 60% जास्त मार्क मिळू शकलेलं नाही. ही आपली शहरांची स्थिती आहे. आणि त्यामुळे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे हे त्यातनं हे झालं. म्हणजे माझ्या मनात जी कल्पना सुचली ती प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणता येईल का ह्या दृष्टीने, हो, ही जर सुधारली तर इथं रोजगार मिळू शकतो, हे होऊ शकतो, असं सगळं त्यातनं हे निघालेलं. तसं आम्ही उत्तर प्रदेश आणि ओरिसा प्रांताचंही डेव्हलपमेंट मॉडेल तयार केलेलं आहे. आम्ही प्रत्यक्ष गेलेलो नाही तिथं, पण आम्ही थिओरिटिकली अभ्यास करून, कारण आता डेटा इतका उपलब्ध असतो तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जायची गरज नसते. आणि आम्हाला ह्या राज्यातनं गेल्यामुळे साधारणपणे सर्व प्रकारचे राज्य कव्हर झालेले आहेत आणि एक आयडिया आलेली आम्हाला. आणि मग शिवाय आमचे युनोची परिषद झाली मायग्रेशनवर. 600 प्रतिनिधींची जगभरातल्या हे झाली. तर आपले प्रतिनिधी 2 यांना गेलेले होते परिषदांना. एक न्यूयॉर्कमध्ये होती आणि एक जिनेवामध्ये होती. आपली तेजश्री मोकाशी आणि शिवाली वाईचळ ते गेले होते. त्यांनी मित्र डेव्हलपमेंट मॉडेल मांडलं तिथं. आणि मग हे रुर्बन आपण जे म्हणतो, रुर्बन म्हणजे रुरल प्लस अर्बन, म्हणजे खेडेगावं आणि शहरं ह्याच्यामधली जी शहरं आहे, अशी जिल्हा शहरं ही आहेत की ज्याला फॉरवर्ड लिंक आहे आणि बॅकवर्ड लिंक आहे. म्हणजे खेडेगावातला कच्चा माल तिथं प्रोसेस होऊन तो पुढे जाऊ शकतो, जगभर जाऊ शकतो, अशी ही शहरं आहेत. आणि मग या दृष्टीने या शहरांमध्ये कुठल्या प्रकारचे उद्योग चालू शकतात, तर ज्याला लेबर ओरिएंटेड ज्याला उद्योग म्हणता येतील, श्रमप्रधान, लेबर इंटेन्सिव्ह, लेबर इंटेन्सिव्ह, भांडवल कमी लागतं ज्याला, असे कुठले आहेत, तर असे आम्ही 10 सेक्टर्स असे आयडेंटिफाय केलेले आहेत. एक पहिलं म्हणजे ॲग्रो प्रोसेसिंग. म्हणजे भारतामध्ये आज साधारणपणे पेरिशेबल गुड्स म्हणतात, फळं किंवा आपले भाज्या किंवा अशा प्रकारचे प्रोसेसिंग माल वाया जातो.
असा सांगपणे आत्ता वर्षाला 1.5 लाख कोटी रुपये वाया जातात प्रोसेस न केल्यामुळे. सांगपणे 10% माल फक्त आपला त्या ठिकाणी प्रोसेस होतो. अमेरिकेमध्ये 70% होतो. अशी आजची परिस्थिती. तर हे प्रोसेसिंग वाढलं पाहिजे. म्हणजे दुधाचं प्रोसेसिंग अमूल करत आहे किंवा ऊसाचं प्रोसेसिंग साखर कारखाने करतात. अशा अनेक गोष्टींचं प्रोसेसिंग करता येऊ शकतं. म्हणजे डाळ गिरणे असतील, भात गिरणे असतील, अनेक म्हणजे आता तो इतक्या प्रचंड प्रमाणावर होऊ शकतं. दुसरी म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. कन्स्ट्रक्शनमध्ये आज साधारणपणे 7 कोटीच्या आसपास रोजगार आहे. तीही मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. परवाच टाइम्स ऑफ इंडियामध्ये लेख आले होते प्रजासत्ताक दिनाला. त्याच्यामध्ये सर्वात बूमिंग इंडस्ट्री येत्या 20 वर्षात ही कन्स्ट्रक्शन असणार. म्हणजे ती 8 पट वाढणार आहे. बरोबर. हां, तर ती 8 पट ही मोठ्या शहरात न वाढतं त्यातला काही भाग आहे छोट्या शहरात वाढला तर तिथं रोजगार निर्माण होऊ शकेल असा त्यातला भाग आहे. डिफेन्समध्ये सुद्धा हे एक आहे ते समजा. तिसरे जे आहे ते टुरिझम. तर आपल्याकडे टुरिझम इतका हे आहे म्हणजे चांगली जरा ठाकटूक करून जरा काही शहरं हे केली ना ठिकाणं तर ती सहज चांगली टुरिस्ट अट्रॅक्शन होऊ शकतं. साधं एखादं तळे स्वच्छ ठेवा, येतील ना लोक, येऊन बसतील त्या सर. आता रंकाळा तलाव घेतला कोल्हापूरचा, छान स्वच्छ केला आहे चांगलं, तिथं लोक जाऊन बसू शकतात. असे जिथं जिथं झालं तिथं लोक जायला लागलेले आहेत. तिथं फक्त एकटं ताजमहलच बघण्यासारखं असं नाही, तोही बघावा. पण बाकीच्या प्रत्येक शहराने असं ठरवा की अरे आमच्या इथं आहे, आम्ही हे ऐतिहासिक स्थळ आहे, हे आमचं निसर्गरम्य स्थळ आहे, इथं आमचे वाघ आहेत, हे आहेत, असं सगळं काय आहे, असं टुरिझम होऊ शकतं. त्यानंतर इव्हन शिक्षण आणि आरोग्य हे सुद्धा सर्व्हिस सेक्टर आहेत, तसे रोजगार निर्माण सेक्टर आहेत बरं ना. आज भारतामध्ये लहानपणे 1 कोटी शिक्षक प्राध्यापक आहेत आणि असे अजून 1 कोटी लागणार आहेत येत्या 20-25 वर्षामध्ये. एवढ्या जणांना रोजगार म्हणजे चांगले शिक्षक हवेत आपल्याला. तशा नर्सेस सुद्धा अजून 50 लाख नर्सेस हव्यात. तुम्ही जर बघितलं तर. आणि आता डे केअर सेंटर्स वाढत जाणार आहेत. म्हणजे कसं आहे की हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथं उपचार करून त्या दिवशीच घरी यायचं, पण उरलेले दिवस घरी कोण उपचार करणार. आता हळूहळू ती पद्धत निघाली बघा की सलाईन लावता येते का हो तुम्हाला, तर ते सलाईन लावणारी नर्स किंवा बाकीचा उपचार करणारी नर्स ही घरी येऊन हे करू शकते. आता आपले अभय बंग आहेत. अभय बंग यांनी आदिवासी स्त्रियांना इंजेक्शनं द्यायला शिकवलं. त्यांनी 3 लाख इंजेक्शनं दिली, त्यातलं एकही फेल नाही गेलं आणि ह्या सगळ्या अंगठेबहाद्दर होत्या. तर अशा प्रकारची सेवा जरा एक 10वी शिकलेल्या लोकांना 1 वर्षाचा कोर्स केला त्यांनी तर सहज असे घरी जाऊन हे करू शकतात. त्यात रोजगार आहे. बरोबर. ट्रेडिंगमध्ये रोजगार आहे. ट्रेडिंगमध्ये 5-6 कोटी लोक आहेत, अजून वाढणार आहे ट्रेडिंग. बँकिंगमध्ये वाढणार आहे. नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये वाढणार आहे. वाढायला पाहिजे. म्हणजे 30-1 लाख लोकांना रोजगार आहे नॉन कन्व्हेन्शनलमध्ये. असे 10 सेक्टर आपण आयडेंटिफाय केलेत मित्र मिशनने. किंबहुना सरकारचा रिपोर्ट आहे त्याच्यावरून आपण काढलेत, हे आपण म्हणत नाही. सरकारच्या रिपोर्टमध्ये 20 कोटी लोकांना ॲडिशनल रोजगार आहे या सगळ्या सेक्टरमध्ये. तर ही जी आपले 1000 शहर आहेत तिथे ह्या प्रकारचे उद्योग वाढावेत असं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून आपण छोटे शहर छोटे उद्योगाशी मिशन काढले. अशा प्रकारे मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम म्हणजे नुसता प्रश्न घेऊन डोकं धरून नाही बसलो आपण, त्याचं सोल्युशन काढलं. ते म्हणजे आधी तर प्रश्न खरोखरच तसा आहे का हे आपण 80 शहरांचं सर्वे करून बघितलं, मग त्यावरती सोल्युशन दिसत आहेत. आणि मग ते सोल्युशन सरकारी पातळीवर नागरिकांच्या पातळीवर आपल्या बाजूनी सर्व प्रकारे ह्याच्यावर कसं फोकस होईल हे बघणं. आता तुम्ही बघितलं तर शंभरपर्गसुद्धा उत्तर म्हणतं की पर्यावरणाचं रक्षण व्हायला पाहिजे. ह्याचं कारण गेले 20-25 वर्ष पर्यावरण असा गजर झाला आणि व्हायलाच पाहिजे बरं का. तसं याचं का होऊ नये. विकास व्हायला पाहिजे, पण तो छोट्या शहरात केला तर तो ज्याला काय म्हणूया की सस्टेनेबल विकास होईल, चिरंजीवी विकास होईल. आणि त्याच्यासाठी 1000 ग्रीन सिटी हे महत्त्वाचं सोल्युशन आहे आणि ते आपण करूया. आणि थँक्यू सो मच. सरांनी त्यांच्या या संपूर्ण आयडियावर एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे.
ते पुस्तक तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लीज आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि ते पुस्तक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. असेच नवनवीन विषय घेऊन शोध इको दर महिन्याला नवनवीन पॉडकास्ट घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू.